अर्धी रात्र झाली होती तरी शालिनीला झोप येत नव्हती. ती बेचैन होती. समाजातील वाहक वास्तव समोर असल्यामुळे ती स्वतःच्या आईचे आभार मानत होती आणि थोडी स्वतःची पाठी थोपटत होती. कारण जे आत्ताच्या समाजात गुप्तपणे सुरू आहे त्याची बळी ना ती झाली ना तिची मुलगी. तरी तिला आता ही समोरची काळजी वाटत होती. कारण संस्काराचा नाश झालेल्या समाजात तिची मुलगी वावरत होती. खूप सतर्कतेने धोक्याच्या वयात आलेल्या धोक्याचं वय म्हणजे 14 ते 20 वयाच्या काळ आपल्या मुलीला तिला सांभाळायचं होतं. तिच्या बालपणात ज्या ज्या नको झाले असलेल्या घटना तिच्यावर घडल्या त्या घटना तिला एक एक करून आठवत होत्या. ते म्हणजे बसमध्ये आईसोबत असतानाही तिची नजर चुकून नाव गाव विचारायच्या बहाण्याने एका आजोबांनी तिच्या स्तनाचं केलेलं मर्दन, शोभायात्रा पाहत असताना लोकांच्या गर्दीत ही तिच्या स्तनांना दिलेल्या जीवघेणा दाब. पण त्या अल्लड वयात कळत नव्हतं हे कोण केलं म्हणून. असं कांड करणारा अतिशय शातीर असतो. तिच्या नकळत बदमाश पुरुषांनी तिला दाखवलेलं आपलं न हे बघून तिचं बेदरणं. अनेकदा घडलं होतं असे प्रकार तिच्या जीवनात, पण तिने कधीही आईला सांगितलं नव्हतं. तिची आई शिक्षिका होती. एकदा ती लवकरच शाळेतून आली होती. शालिनीची शाळा सकाळची असल्यामुळे ती घरीच होती. तेव्हा ती 10 वर्षाची असेल. आई आज लवकर घरी आली म्हणून ती खूप खुश होती. तिने लवकर येण्याचं कारण विचारलं तेव्हा तिच्या आईने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, माझ्या वर्गातील 8 वर्षाच्या मुलीशी एका गावातील माणसाने वाईट काम केलं व तिची आई खूप रडली. त्या छोट्याच्या शालिनीने विचारलं, वाईट काम म्हणजे काय केलं ग? त्यावर आईला सूचना काय बोलावं ते. मग आईने या वयात समजेल त्या भाषेत तिला सांगितलं. आईने सांगितलं, एक बेटा, कोणाच्याही आपल्या गुप्तांगाला छातीला स्पर्श करू द्यायचा नाही. त्यावर तिच्यासोबत आत्तापर्यंत ज्या घटना घडल्या त्या तिने आईला सांगितल्या. आईला एकदम धक्काच बसला. आई म्हणाली, अगं मला तू कधी सांगितलं नाही, सांगायचं असतं ना. ती म्हणाली, आई मला भीती वाटत होती या सगळ्या प्रकाराची. आई, अगं हो, म्हणूनच सांगायचं असते ग बाळा आईला. आईपासून कधीच लपवायचं नसते. आता एक नीट आणि नेहमी करिता लक्षात ठेवशील. त्या छोट्याशा शालिनीला जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान मिळणार होतं, तेही तिच्या आद्यगुरू आईकडून. आई म्हणाली, जर तुला कुणीही नको तेथे म्हणजे त्याचा स्पर्श तुला आवडला नसेल तर जोरात चिडायचं, ओरडायचं. जवळ मोठे कोणी असेल तर त्यांना सांगायचं. तेथून उठून जायचं, मला हे आवडत नाही म्हणून ओरडून बजावून सांगायचं. आई सांगत होती आणि ती ते सगळं ऐकत होती. ती आता सतर्क झाली होती. तेव्हा ती 10वीत होती. तेव्हा एक नर्स आली माझ्या शाळेमध्ये मासिक धर्माविषयी मुलींना माहिती देण्याकरिता. सगळ्या मुलींना एका वर्गात बसून दार खिडक्या लावून स्त्री शरीर रचनेची माहिती, मासिक धर्माची माहिती दिली जात होती. जाता जाता त्या नर्सने सगळ्या मुलींना एक सूचनाही दिली. ती सूचना तिच्या मनात पक्की बसली. नर्स म्हणाली की मुलींनो, तुम्ही कुणावरही किती प्रेम करत असाल आणि तुमचा त्यांच्यावर किती विश्वास असेल तरी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवायचे नाही. त्याला आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही. तुम्ही मुली आहात, लक्षात ठेवा. ही गोष्ट शालिनीच्या मनात घर करून होती आणि जे वाईट प्रकार तिच्यासोबत घडले ते प्रकार माझ्या मुलीसोबत घडू नये आणि जर घडले तर त्याचा सामना तिलाही करता यावा म्हणून ज्या ज्या वयात जे जे तिला समजेल तशी तशी माहिती शालिनीनं आपल्या मुलीला दिली होती. शालिनीची मुलगी 5-6 वर्षाची असताना तिने पुरुषाच्या स्पर्शाची माहिती दिली. नंतर मासिक धर्म सुरू होण्याच्या आत मासिक धर्माची. 14 ते 20 या वयोगटात मुलं आपल्या आई बाबाचं ऐकत नाहीत म्हणून तिला या वयात होऊ शकणाऱ्या चुकीबद्दल आधी सतर्क करून ठेवले होते. जो गुरुमंत्र तिला त्या नर्सने दिला होता तोच गुरुमंत्र तिने आपल्या मुलीलाही दिला. वयानुसार ती आपल्या मुलीसोबत मैत्रिणीसारखी वागत होती म्हणून तिची मुलगीही तिला आपले सगळं सिक्रेट सांगत होती. समाजातील वातावरण किती दूषित झालं आहे. थोडा त्रास झाला तरी मुलं आत्महत्यासारखे पाऊल उचलतात. त्यांच्या संकटात जर आपण त्यांचे खास मित्र झालो तर ते कदाचित अशा संकटातून वाचतील, कारण त्यांच्या जवळ आपल्यासारखा खंबीर आधार आहे. शालिनीची मुलगी लहानाची मोठी झाली होती पण ती आपल्या शरीराला कोणालाही स्पर्श करू देत नव्हती. हे शालिनीच्या लक्षात येत होते आणि आपली मुलगी आता सतर्क असते त्यामुळे तीही बिनधास्त झाली होती. त्या दिवशी तिची मुलगी शाळेतून लवकर घरी आली. शालिनीने तिला विचारले, अगं 10वीचे वर्ष आहे ना, मग लवकर सुट्टी कशी मिळाली तुला?
तर ती म्हणाली, अगं आई, माझ्या शाळेतील 9वीतील मुलगी मरण पावली म्हणून सुट्टी मिळाली. कशी ग? तिने पेटून घेतले होते स्वतःला, कारण ती गर्भवती म्हणून. शालिनी, काय हे काय म्हणतेस तू? त्यावर ती सांगते आणि जे काही तिच्या मुलीने सांगितले ते ऐकून शालिनीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या मुलीने सांगितलं की तिच्या शाळेतील काही मुलींच्या 9व्या वर्गापासूनच आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. 10पैकी 3-4 मुली तर अशाच असतात. शालिनीची आत्मा थररली होती हे ऐकून. ती म्हणाली, काय सांगतेस तू? तू तर नाही ना त्यात? ती म्हणाली, नाही ग, तू सांगितले ते सगळं माझ्या लक्षात आहे. मी त्यांनाही सांगते तर पटतच नाही त्यांना. हे म्हणतात काही होत नाही, निरोध वापरायचा. हे ऐकता शालिनीने कानावर हातच ठेवला. बापरे! शालिनीच्या तोंडून उद्गार निघाले. शालिनीची मुलगी शालिनीजवळ मोकळी बोलत होती, कारण की ती शालिनीला आपली मैत्रीण समजायची. ती शालिनीला एक एक प्रकार सांगत होती, न संकोचता न भीता. शालिनीला आता आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. खूप वर्ष आधी तिने ऐकले होते की विदेशात लग्नाआधीच मुली कमी वयात गर्भधारणा करतात. ते ऐकून तिला अभिमान वाटायचा की ती भारतीय संस्कृतीत वाढली आहे म्हणून, जिथे असे प्रकार घडत नसतात. पण आता भारतातील छोट्या तालुक्यातही मुलीने छोटे छोटे कपडे घालण्यास सौंदर्य समजतात आणि शिक्षणाच्या वयात बॉयफ्रेंड म्हणून एकसारखे प्रकार करतात. एक बॉयफ्रेंड सुटला की दुसरा धरतात. मुलींना सांगितलं पाहिजे, मुली किती मोठे नुकसान करत आहेत स्वतःचं. शालिनीनं याच विचारात संपूर्ण रात्र काढली, कारण तिच्या समोर आले होते समाजातील नग्न सत्य. माझ्या वाचक मित्रांनो, ही कथा कदाचित तुम्हाला आवडणार नसेल. तुम्ही ही कथा वाचून माझ्यावर टीकाही करू शकता, पण समाजातील नग्न सत्य तुमच्यासमोर ठेवणं आवश्यक आहे असे मला वाटते. म्हणून मी हा धोका पत्करत आहे. वाचक पुरुष असो की स्त्री, मुलगी प्रत्येकाला आहे, म्हणून हे सत्य मांडणं गरजेचं आहे असे मला वाटते. माझ्या चुकीची क्षमा असावी. सौ शीतल येनसकर. काय वाटतं तुम्हाला याच्या नग्न सत्याबद्दल? नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.